जल्लोष बाप्पांचा उत्सव महाराष्ट्राचा या आपला आवाजच्या गणेश उत्सवाच्या विशेष कार्यक्रमांतर्गत आज आपण पाहणार आहोत भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या पठारे लांडगे तालीम मंडळात यंदाच्या वर्षी कशा प्रकारे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे। पठारे लांडगे तालीम मंडळ हे भोसरी येथील एक सुप्रसिद्ध गणेश मंडळ असून यंदाच्या वर्षी हे गणेश मंडळ 66व्या वर्षात पदार्पण करत आहे। तसेच यंदाच्या वर्षी या मंडळातर्फे गणराज पॅलेसचा देखावा सादर करण्यात आला होता। या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे या मंडळात असणारी गणेश मूर्ती ही जवळपास 180 किलोची असून या गणेश मूर्तीला सोन्याच्या अलंकाराने सजवण्यात आले आहे। तसेच प्रत्येक दिवशी हजारांच्या संख्येने भाविक या नवसाला पावणाऱ्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असतात। मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी या मंडळाची ओळख आहे। पाहुयात नेमके काय आहे हे गणेश मंडळ, या मंडळाचे वेगळेपण। याच बातमीचा आढावा घेतला आहे प्रसन्न तरडे यांनी। पाहुयात। नमस्कार प्रेक्षकांनो, जल्लोष बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राचा या आपलावाच्या विशेष कार्यक्रमांतर्गत आज आपण आलो आहोत भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या पठारे लांडगे तालीम मंडळामध्ये आपल्यासोबत या मंडळाची कार्यकारिणी आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नेमके यंदाच्या वर्षी कशा पद्धतीने ह्या मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय त्याचा आढावा घेऊयात। दादा, तुमचं नाव काय? नमस्कार, मी गणेश उप कृष्ण भगवंत पारगे, मंडळाचा संपर्क प्रमुख। काय सांगाल, यंदाच्या वर्षी आपल्या मंडळाला किती वर्ष पूर्ण होत आहे, काय वैशिष्ट्य आहे आपल्या मंडळाचे? आमचं मंडळ पठारे लांडगे तालीम या नावारूपाने समाजामध्ये एक अग्रगणी आहे आणि भोसरी गावच्या श्रीपेचामध्ये मानाचा तुरा खवलेला आहे। आमच्या मंडळाने आत्तापर्यंत बरेच काही समाजोपयोगी असतील, सांस्कृतिक असतील, पौराणिक असतील देखावे हे सादर केलेले आहेत। समाजोपयोगी बरेच उपक्रम राबवलेले आहेत आणि भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार आदरणीय महेशदा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं उत्सव प्रमुख हे पद असं आहे की ते सर्व मंडळाची जबाबदारी शेवटपर्यंत घेतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ आत्तापर्यंत वाटचाल करत आहे। आणि आत्तापर्यंत आम्ही बऱ्याचपैकी शैक्षणिक खेळाडू असतील किंवा आता जवानांच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी एक उपक्रम राबवायचा म्हणून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देणे होईल अशा पद्धतीने सुद्धा, आणि जे काही राष्ट्रीय खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जो त्यांनासुद्धा आम्ही मदत करतो। आणि आता काही शासकीय कार्यक्रम आयोजित केलेले असतात त्या कार्यक्रमामध्ये पण सहभाग घेऊन त्या कार्यक्रमामध्ये आमचा निधी पोहोचला जातो, सढळ हाताने आम्ही मदत करतो। आता मागे एवढे वाईट परिस्थिती होती त्या मदतीच्या एक हात मदतीचा अशा या उपक्रमाद्वारे आमदार महेशदा लांडगेंच्या खांद्याला खांदा लावून आज या मंडळाने उपक्रम राबवले, त्यांना त्या सहभागी झाले पूर्णपणे आणि चांगले योगदान दिले। किती वर्षाची परंपरा आहे आपल्या मंडळाची आणि प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी काय वेगळेपणा आहे, काय देखावा आहे? तसं पाहायला गेलं तर आत्तापर्यंत 66 वर्ष मंडळाने पूर्ण केलेली आहे। 66 वर्षामध्ये अनेक आम्हाला अनुभव मिळाले, अनेक प्रकारची सेवा करायला मिळाली आणि ह्याही वर्षी आम्ही एक सांस्कृतिक देखावा आपला मंदिराचा एक गज महल म्हणून आम्ही या ठिकाणी सादर केलेला आहे। तर त्याच्या अनुषंगाने मला असं वाटतं बरेच काही कार्यक्रम आम्ही घेत आलेलो आहोत, इथून पुढे घेणार आहोत। आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने आम्हाला कायमस्वरूपी विजेता म्हणून एक 51,000ची आम्हाला एक पुरस्कार चालू केला आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली। तुमच्या मूर्तीची जी गणेश मूर्ती आहे त्याची एक जुनी परंपरा आहे आणि अतिशय प्रसिद्ध मूर्ती मानली जाते पिंपरी चिंचवड शहरामध्ये, काय वैशिष्ट्य आहे? मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ती मूर्ती आत्तापर्यंत आम्ही ज्या भावामध्ये ती मूर्ती होती, ज्या रूपामध्ये ती मूर्ती होती, ती मूर्ती एकदम विलोभनीय आणि एक आकर्षित होती। ती मूर्ती पूर्णपणे शाडू मातीची होती, शाडू मातीची। ती आत्ता मंडळाने
एक निर्णय घेतला की आपण एक सप्तधातूची मूर्ती आपण एक तयार करू कायमस्वरूपी. आपण त्या पद्धतीने आता ही मूर्ती जवळजवळ 180-82 किलो 180-82 किलोची मूर्ती आहे. त्याच्यामध्ये सप्तधातूचा वापर केला आहे. सोनं, चांदी काय असेल म्हणजे काय, तांब, पितळ सगळं त्याच्यामध्ये ओतून ती मूर्ती आता घडवी केलेली आहे. आता ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं म्हणजे इथूनच नाही, पूर्ण महाराष्ट्रातून काही भाविक आहे ना, जे दरवर्षी येतात म्हणजे येतातच. प्रत्येकाने आपला भक्तिभाव प्रकट केलेला आहे. तो कुणी तोरणाच्या माध्यमातून व्यक्त करतं, कुणी प्रसादाच्या माध्यमातून व्यक्त करतं, कुणी एक अलंकार अर्पण करतं. तसं आमच्या मूर्तीला आत्तापर्यंत 60-65 तोळे अलंकार सोन्याचे आत्तापर्यंत हे केलेले मिळालेले आहेत. आणि ते त्यांच्या भाविकांच्या सगळ्यांची ती भक्ती आहे. ती निश्चितच गणपतीला आमच्या की ह्या मंडळाच्या मनोभावे प्रार्थना केली तर अनेकांना अनुभव आलेलाच आहे. आणि ते नेहमी दरवर्षी येतातच, की कुठे जरी असले 10 दिवसांमध्ये एक चक्कर टाकतातच. आम्हाला भेटून जातात ते सर्वजण. ह्याचं आम्हाला कौतुक वाटतं आणि आम्ही करत राहिलो आम्ही सगळं काही, आणि असे नेहमी करत राहू. दादा, तुम्ही काय सांगाल, मंदिरात कशा प्रकारे रोज आरती पार पडते आणि साधारण किती भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात? साधारण इथं 200 भाविक आरतीला उपस्थित असतात आणि इथं म्हणजे एकदम प्रसन्न वातावरणात आमच्या इथं आरती होते. ह्या 10 दिवसाच्या काळामध्ये आमच्या मंडळाचे विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात. सर्व मंडळाचे लहान थोर कार्यकर्ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहून ते धार्मिक कार्यक्रम असतील, समाजाच्या हिताचे काय असतील ते हितगुज करून पुढल्या वर्षीचं काय नियोजन असतं, मग पूरग्रस्त असू द्या, कोरोनाच्या काळात संकट असू द्या, परत आपलं अनेक विविध कार्यक्रम मंडळाच्या माध्यमातून पुढं कसे राबवायचे हे या 10 दिवसात ठरलं जातं आणि पुढील संकल्प हा या ठिकाणी होत असतो. यंदाच्या वर्षी या सर्व कार्यकारिणीतर्फे बाप्पांकडे तुम्ही काय साकडं घालणार आहात? महाराष्ट्रातील शेतकरी देखील संकटात सापडलाय, काय साकडं घालणार आहे? आमचं शेतकऱ्यांसाठी तर योग्य योगदान असतंच. भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनासाठी शेतकऱ्यांसाठी आम्ही अन्नदान असो, शेतकऱ्यांना काय जी मदत असेल ते मंडळाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करत असतो. हा शेतकरी राजा सुखी होवो, पुढं त्यांना जे अडीअडचणी येईल त्यांना आम्ही मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करू. मंडळाला 66 वर्षाची परंपरा असून मंडळ विविध सामाजिक कार्यक्रमात आपला हातभार नेहमीच जोडत असतं. तर सांगलीसारखा महापूर जो झाला त्यात महेशदादांनी आव्हान केलं होतं की गोदान असेल किंवा जे पूरग्रस्त होते त्यांची जे घरं वाहून गेली त्यांच्यासाठी जी मदत असेल त्यासाठी मंडळाकडून एक गाई व काही सामान दान करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे निसर्गाशी मंडळाची कायम नाळ जोडली असल्याने दिघी या जो डोंगर आहे त्या डोंगर परिसरात भरपूर वृक्षारोपण करण्यात आलं होतं. मंडळ जे खेळाडू आहेत त्यांच्या शिष्यवृत्ती असतील, काही जे विद्यार्थी आहेत ज्यांची घरची परिस्थिती खालवलेली आहे ते पुढं शिक्षण घेण्यासाठी त्यांना थोडाफार मदतीचा हात मंडळ दरवर्षी देत असतं. विविध सामाजिक कार्यक्रमात सहभागी असतं. तसंच जवानांसाठी रक्षाबंधनासाठी आपण दरवर्षी राख्या पाठवतो आणि गणेश जयंती असेल, शिवजयंती असेल, हे असे उपक्रम आपण राबवत असतो. तर गणेश जयंतीला आपण 1000 ते 2000 लोकांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम ठेवत असतो. त्याचप्रमाणे आपली जी वारी असते त्या वारीतही आपण अन्नदान वाटप करीत असतो किंवा रेनकोट असतील, छत्री असतील, अशा विविध वस्तूंचं आपण वाटप करत असतो. असे आजकाल भरपूर पैलवान आपल्याकडे येतात ज्यांची खरंच परिस्थिती थोडी हलाखीची आहे. तर आपण पठारे लांडगे तालीम आणि भवानी तालीम या 2 तालमी मिळून त्या मुलांची राहण्याची सोय करतो व त्यांना 1ही रुपयांचं आपण त्यांच्याकडून मानधन घेत नाही किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचा आपण त्यांच्याकडून खर्च घेत नाही. त्यांनी यायचं, राहायचं, त्यांच्यासाठी प्रॅक्टिससाठी मॅट उपलब्ध केलेली आहे, माती आखाडा आहे, जिम आहे. त्याचप्रमाणे आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कुस्ती संकुल आपल्या इथे उभारण्यात आलेलं आहे. तर जे आमच्या तालमीतले पैलवान आहेत तर त्यांनाही तिथं नरसिंग यादवसारखे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणारे कुस्ती कोच म्हणून इथं आपण आहेत. तर त्यांनाही रिक्वेस्ट करून आपल्या तालमीतले जे मल्ल आहेत ते त्यांच्याकडेही प्रॅक्टिससाठी जातात आणि वेळोवेळी जर
कुणाला बाहेर जाण्यासाठी खेळण्यासाठी जर काही आर्थिक मदत लागत असेल तीही मंडळ आपण पुरवण्याचा प्रयत्न करत असतो. तर नक्कीच आपण पाहू शकतो भोसरी येथील जे पठारे लांडगे तालीम मंडळ आहे त्याची परंपरा जी आहे ती 66 वर्षापासून चालत आली आहे आणि आपल्यासोबत आता त्यांची कार्यकारिणी होती. त्यांनी आपल्यावरची बोलताना जी आहे त्यांची भावना व्यक्त केली आहे. आणि तसंच आपण जर पाहिलं तर भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे हे या मंडळाचे उत्सव प्रमुख म्हणून काम पाहत असतात. कॅमेरामॅन भानुदास शिवराळेसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.